आणि क्लासेस अनेकांना परवडत नाहीत कारण फीज खूप जास्त असतात. तर क्लासेसशिवाय अभ्यास होऊ शकतो का? म्हणजे तसं नाही मॅडम, आता प्रत्येकांची लर्निंग जो कॅपॅसिटी असतो, तो ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी असतो, ती वेगळा असू शकतो. काही जणांना ऑफलाईन ओके वाटतो, काही जणांना ऑनलाईन वेगळं वाटतं. जो पोरं अटेंटिव्ह आहेत, जो ती स्वतःवर कंट्रोल आहे, दे आर ओके विथ ऑनलाईन. असं नाही की सगळ्यांना क्लासेस परवडत नाही, हे बरोबर आहे. पण आता आपली महाराष्ट्रात मल्टिपल एक्झाम्स आहेत, सारथी, बार्टी, टाटी, सो असं देऊन घेऊ शकता. माझं म्हणणं, क्लासला 1 वर्ष किंवा 2 वर्ष क्लास केला ना, तुम्हाला डायरेक्शन भेटून जातं. की अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास कसं केला परीक्षांचं पाहिजे. काय आणि format आहे वगैरे. सपोज तुम्ही क्लास केला, फक्त एकच रिसोर्सला स्टिक राहिलं, तेव्हा सपोज एक अटेम्प्टमध्ये तुमची चुकी झाली, तेव्हा तुम्हाला लेस करायला बरं पडते. बाबा नक्की माझं चुकलं काय. सो क्लास सोडून मल्टिपल रिसोर्स घेतलो, मल्टिपल त्याचं एक ऐकलो, ह्याचं एक ऐकलो, नंतर आपल्याला कळणार नाही कुठनं काय चुकलं. सो कॉज जो मेन चुकीचं कॉज आहे ते फाइंड आउट करण्यासाठी क्लास वगैरे काहीतरी डायरेक्शन लागतं. मॅडम, मला तर असं वाटतं आता माझं 1 वर्ष कंप्लीट झालं क्लास वगैरे काही करण्याची गरज नाही. सुरुवातीला जे आपण जर पेशन्स ठेवले, व्यवस्थित सिलेबस बघून आयडेंटिफाय केला आणि व्यवस्थित जर रेफरन्स व्यवस्थित वाचले ना, क्लास वगैरे काही करायची गरज नाही. कारण मग हे टाईमपास करतात 1 वर्ष, प्रॉपर सिलेबस घेत नाही, ते सुट्ट्या दे हे दे, आपला 1-1.5 वर्ष याच्यात निघून जातं. असं आता आपण प्रॉपर सिलेबस अंडरस्टँड केला तर बरोबर 6 महिन्यात सिलेबस संपवतोय. आणि 1-2 अटेम्प्ट दिलं की म्हणजे जे आता आम्ही रेग्युलर क्लास केलेले आहेत आणि कोण सेल्फ स्टडी केलेले आहेत आता मित्र, ते आमच्यापेक्षा 4-5 मार्कांपुढे आहेत. त्यांना जास्त अंडरस्टँडिंग आलेली आहे. म्हणजे असं मला तर वाटते काही क्लास पण पेशन्स जर ठेवून केलं तर क्लास करण्याची गरज नाही.